एक मोठी अपडेट द्यायची होती. सगळे पिकोला होते मम्माला का पप्पाला? कोणाला? पप्पाला. किती गोड आहे. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय नो व्लॉग्स येत नाही आहेत कंटिन्यू, विशेष असं काहीही कारण नाही आहे. मी जरा ट्रिपच्या झोनमधनं बाहेरच येत नव्हती. मला पुन्हा ट्रिपला जायची इच्छा होते. नेतो की नाही निखिल माहीत नाही. चेहरा आज बऱ्यापैकी सुजलेला आहे कारण रात्रभर झोपच नाही झाली आहे माझी, माहीत नाही का, पण काल प्रॉपर अशी झोपच लागत नव्हती. त्याच्यामुळे आज वॉक पण स्किप झाला आहे. लेट उठली आहे पण कामं आवरली आणि सकाळी उठायच्यात. स्वयंपाक पण आवरायचा आहे, पण त्याच्या आधी म्हटलं व्लॉग सुरू करूयात, म्हणजे ॲटलिस्ट शेवट तरी करू आपण व्लॉगचा. तसा ना मी काल पण व्लॉग सुरू करणार होती सकाळी. काल संडे होता. काल सकाळी सकाळी म्हटलं फ्रेश मूडमध्ये छानसा व्लॉग सुरू करूयात, पण काल सकाळी सकाळी माझं निखिलचं भांडण झालं. आणि मी गॅरंटी देऊन सांगते की ह्या भांडणात तुम्ही माझीच साईड घ्याल, कारण इतकं शुल्लक होतं. जेव्हा पण आपण इडली डोसा आप्यांचं पीठ करतो तर ते फर्मेंट करावं लागतं. म्हणजे ते जर आज सकाळी भिजवलं तर रात्री दळून रात्रभर ठेवतो आपण ते आंबायला. ॲज पर निखिल ते आंबवत नको जाऊ, मला बिना आंबवायचे आप्पे खायला आवडतात. काकी तशीच करते, म्हणजे आई तशाच करता. नाही होते, सोडा टाकून बळजबरी फुगवावे लागतात, विच इज नॉट अ हेल्दी वे. आणि खूप जास्त आंबट असं नाही होतं रात्रभरात. आणि आता ते हिवाळा चालू आहे, एवढं आंबट पण नाही होत ते पीठ. पण ही इज लाईक तू परत आंबवलं का पीठ? अरे म्हटलं आंबवलं नाही तर इडली होणार कशी? असं सकाळी सकाळी आमचं आर्ग्युमेंट झालं. शेवटी खाल्ले त्यांनी आप्पे, त्याचेच खाल्ले करून. पण त्याच्या आधी त्यांनी जे मला भाषण दिलं आहे ना, नको आंबवत जाऊ, 15-20 मिनटं ठेवत जा, 1 तासच ठेवत जा, छान होतात, काकी तशीच करते. म्हटलं तू आता मी इथून पुढे तुला काहीही करणार नाही, तू विकतचं पीठ आणून तुझं करत जा. मी माझ्या लेकीसाठी असं आंबवून पूर्ण प्रोसेस करून करत जाईल. सकाळी आमच्या 1-1.5 तास असंच रुसवारुसवीत गेला, पण नंतर मी ओके होती. बट तो रिदम जो आहे तो निघून गेला होता ब्लॉग करायचा. आज सकाळी सकाळी निखिल ऑफिसला गेला आहे आणि माझं बऱ्यापैकी आवरलं आहे, बऱ्यापैकी आवरायचं आहे सुद्धा. पण म्हटलं चला आता स्टे ट्यून. आंघोळ झाली, देवपूजा झाली, स्वयंपाक झाला, सखीला उठवलं, तिला सुद्धा आंघोळ घालून झाली आणि मग आठवलं आपण सगळं केलं पण आपण स्किन केअर केलं नाही. तर माझं स्किन केअर ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बट ते मी पुन्हा शेअर करते कारण जी नवीन लोक आहे त्यांना पण माहीत पडायला पाहिजे. तर आंघोळीच्या वेळेस मी हा फेस वॉश यूज केला होता, त्याच्यामुळे परत ते काही करत नाही आहे. माझी डे क्रीम लावायची राहून गेली होती. सो ही आहे मिनिरल डे क्रीम, जी मी क्यूअर स्किनची यूज करते. जास्तच घेतली मी, ठीक आहे. बट ही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन दोघांचं काम करते आणि मस्त आहे. म्हणजे जे मला बघत आले त्यांना माहीत असेल की हे जे प्रॉडक्ट मी यूज करते याच्यामुळे माझं पिगमेंटेशन ऑलमोस्ट गेलेलं आहे, पण ॲक्ने स्कार्स आहे. त्याच्यामुळे मी ट्रीटमेंट जी आहे ना ती कंटिन्यू ठेवली आहे. हा जो व्हाईट कास्ट आहे ना हा अगदी 1-2 मिनटं असतो, नंतर ते असं मस्त स्किनमध्ये जातं आणि छान हायड्रेट होतं. त्यानंतर जेवणानंतर मी ही जी आहे ना आपली ग्लुटा ॲक्टिव्ह ब्राईट टॅबलेट आहे ती घेते. तुम्हाला माहितीच असेल, ही माझं आय थिंक 3री बॅच असेल आत्ता. आणि रात्री ही एक क्रीम आहे, त्याचं झाकण मी हरवलं आहे आणि ही पण संपत आली, सो ही मला परत मागवावी लागणार आहे. तर डेपेक्षा हे जे नाईटचं रुटीन आहे ना हे बेस्ट आहे. म्हणजे मी दुसरं काहीही लावत नाही, मी मस्त फेस वॉश करते आणि रात्री ही TXA क्लिअर क्रीम आणि ही मल्टी ॲक्टिव्ह करेक्टर आणि अजून एक होती मला लास्ट टाईम आलेली बॅरियर रिस्ट्रक्चर. तर मोस्टली त्या अशा 3चं कॉम्बिनेशन करून मी लावते. क्युअर स्किनचाच क्रीम आहे तिघं पण, आणि स्किनचं जो काही आहे अवतार तर तुम्ही बघू शकता. सो तुम्हाला पण जर हे प्रॉडक्ट ऑर्डर करायचे असतील तर मी तुम्हाला पुढे सांगतेच की कसे ऑर्डर करायचे आहेत. बट यांचं कन्सल्टेशन जे आहे कन्सल्टेशन ते टोटली फ्री आहे. प्लस डाएट कसं घ्यायचं, वॉटर इंटेक कसा हवा हे पण ते तुम्हाला छान एक्सप्लेन करून सांगता. प्लस जर तुम्ही माझा कोड तनया 100 यूज केला तर तुम्हाला 100 रुपयाचा छानसा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. सो बघा पटकन कसं कसं ऑर्डर करायचं आहे ते. तर हे ठेवलेत ना या लाईनप्रमाणेच मी माझे काय आहे ना ते प्रॉडक्ट यूज करते. प्रॉडक्ट ऑर्डर करणं खूप सोपं आहे. ॲप ओपन केल्यानंतर चेक करायचं की आपल्याला नक्की कोणता इश्यू आहे. मला पिगमेंटेशनचा आणि ॲक्ने स्कारचा आहे, त्यानुसार मी मेन सिलेक्ट केला, त्याच्या रिलेटेड 3 सिलेक्ट केले. त्यांच्यानंतर जे डर्मटॉलॉजिस्ट असतात त्यांच्यासोबत आपलं बोलणं सुरू होतं. मग तुम्ही प्रेग्नेंट आहात का, तुमचं सन एक्सपोजर किती आहे, या सगळ्या गोष्टी ते जाणून घेता. फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू घेऊन ते स्वतः चेक करता की कुठे कुठे कसा कसा इश्यू आहे आणि त्यानुसार आपल्याला किट बनवून देतात. त्याच्यामुळे ते खूप युजफुल असतं. सो तुम्ही पण नक्की ऑर्डर करा आणि मला तुम्हाला ते कसं वाटलं ते पण नक्की सांगा. तर माझी ही प्रिन्सेस खाऊन पिऊन मस्त रेडी आहे. आम्ही थोडं काय लावू, कालू आया लावायला अलेक्सा झोपली. आम्ही आजारी आहे त्याच्यामुळे आमचा चेहरा पण बऱ्यापैकी सुजलेला आहे. त्यात पप्पा घरी नाही, त्याचं आम्हाला वेगळं दुःख आहे.
पण सखी कशी स्ट्रॉंग आहे ग? कशी स्ट्रॉंग आहे सखी? कशी स्ट्रॉंग आहे सखी सांग मला. अशी स्ट्रॉंग आहे माझी सखी. औषध घ्यायचं ना सखीला आता. औषध घेशील का? मी तुला मम्मम देते, तू औषध घेशील का सांग. तर जरा जाम आहे आम्ही, त्याच्यामुळे आमची गाडी अशी अशी सुरू आहे. आमचं खाऊन पिऊन झालंय, डोसा खाऊन झालाय, भेंडीची भाजी आणि पोळी खाऊन झाली, पण आमचा बिस्किटचा मोह आज काय आवरेना. मम्माला देतो बेटू एक बिस्किट. आणि हे मैद्यावाले किंवा ऑइलवाले बिस्किट नाही आहेत, हे नाचणीचे बिस्किट आहेत. दे दे ना बिस्किट. नाही द्यायचं बरं, आज काहीच नाही द्यायचं मम्माला. पण गोंडू दिसतोय, त्यातनं तिच्या वेण्या यायला लागलाय, त्याचा मला खूप आनंद आहे. बरं, एका ताईंनी सखीच्या ॲक्सेसरीजबद्दल खूप विचारलंय, तर मी जेवढ्या वरती आहेत तेवढं दाखवते. तर खूप असं काही नाही आहे, जेवढं आहे वरती तेवढं दाखवते. तर सगळं वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं आणि ऑफलाईन घेतलेलं आहे. काय आपल्याला कुठेच नाही जायचंय, तिला असं वाटतं मी काढलं म्हणजे कुठेतरी जायचंय. तर ह्या क्लिप्स आहेत ज्या मी तिच्या बर्थडेच्या वेळेस घेतल्या होत्या. देन एक क्लिपचं पूर्ण पाकिट घेतलेलं होतं. या छोट्या छोट्या क्लिप्स आहेत. हे छोटे छोटे काय म्हणतो आपण, बीड्स आहे. हे खूप काही काही आहे असं, जे मी सगळं वेगवेगळ्या पॅकमध्ये करून ठेवलं आहे. हे सगळे रबर आणि बीड्स आहेत. आणि हेअर बेल्ट्स आमच्याकडे खूप आहेत. हेअर बेल्ट्सचं मम्माने दुकान ओपन केलं आहे. सखी जे खूप आधीपासून बघतात त्यांना माहीत असेल, सखीला लहानपणी खूप जावं होतं, खूप जास्त. सो मग मी असे हवे नको ते असे सगळ्या कलरचे हेअर बेल्ट्स घेतले होते. काही सखी त्याला हात नको लावू, मला खूप भीती वाटते. सखीची सगळं एकत्र करते. जसं की हा एक हेअर बेल्ट आहे, याच्यातले 12च्या 12 कलर. देन हे ऑनलाईन घेतलं होतं, याची लिंक असेल तर मी देईल. हे वाले आहे, याच्यात 6च कलर होते, हे घेतले होते. सखी खूप छोटी होती तेव्हा हे वाले घेतले होते, प्लेनवाले. नाही बेटू, तू खराब करून टाकतो. तर आणि मी सगळे असे पॅक करून ठेवलेत. आता मध्ये तिचं टक्कल केलं होतं, त्याच्यामुळे यूज होत नव्हते. आणि असे पण माझे पॅकच असतात हे. तर हा एक पाऊच आहे. आणि अजून एक याच्यात खूप सारे हेअर बेल्ट्स आहेत अजून. हे बघा. सो हा लास्ट टाइम आईंनी आणलं होतं तिला दिवाळीला. देन हे मी ॲमेझॉनवरूनच मागवले होते. हे खूप क्यूट दिसतात, म्हणजे लहान बाळ जे असतात ना 2-3 महिन्याचे, त्यांना पण हे खूप क्यूट दिसतात. अदर दॅन दॅट असेच जे पण घेते मी डायरेक्ट 12 घेते, कारण ते परवडतात. नाशिकला हे खूप परवडतात. मग ते काही 10-12 रुपयाला किंवा 15 ते 20 रुपयाच्या रेंजमध्ये येतात. बाहेर 50 रुपयाला एक मिळतो. हा एक आहे, याच्यातले सगळे कलर आहे. देन हे असे याच्यातले पण सगळे कलर आहेत. असे करून सगळीकडे खूप सारे हेअर बेल्ट्स आहेत. यात वेगळा जे दाखवले त्या टाईपच आहे, हा एकच वेगळा आहे. बाकी जसं मी तुम्हाला सांगितलं की जो पहिला बेल्ट होता ते त्याच्यातले कलर. देन जो आता दाखवला त्यातले असं ब्लॅक कलर आहे, येल्लो कलर आहे, तशी गोड गोड आहेत. देन हे पण दाखवले ना मी तुम्हाला, हे 12 कलरवाले. तर असं काहीसं आहे. आणि सखी इतके दिवस लावू देत नव्हती, बट आता लावते. हा पण एक वेगळा प्रकार आहे. हे माझ्या मैत्रिणीने आणलं होतं 3चा सेट, येल्लो, लव्हेंडर आणि रेड. आणि हे सगळे बेल्ट मी सखी जेव्हा 2-2.5 महिन्याची होती ना त्या याच्यात घेतले होते. आणि सगळ्याचे डबल सेट घेतले होते, कारण जे सखीला ते गौरीला, जे गौरीला ते सखीला, हे आमचं फिक्स आहे. सो हेअर ॲक्सेसरीज सखीकडे एवढीच आहे. अदर दॅन दॅट तिचे रोज जी पोनी घालते त्याच्यासाठी मी हे रबर यूज करते, छोटेवाले. मोठेवाले त्यांच्या केसांना बसत नाही, सो हे एकदम छोटे छोटे आहेत. याच्यात पण मी खूप कॉम्बिनेशन ट्राय केले जे गेले तोडून. आणि आमच्याकडे हेअर बेल्ट्स आणि हेअर क्लिप्सचे पण अजून बऱ्यापैकी प्रकार आहेत. बट सखी नाही ठेवत काही, म्हणजे जे खाली असतात ना ते तर तिला लगेच उतरायचे असतात. ह्या अशा पण गोड वाटतं मला. ॲक्च्युली मुलीची हाऊस पण होती एवढ्यासाठी. हे बघा, हा एक प्रकार आहे क्लिपचा, याचं पण पूर्ण बंच आणलाय मी 12 कलर्सचा. देन अजून छोट्या क्लिप्स आहेत ह्यावाल्या, याचा पण पूर्ण बंच आणलाय. तर बऱ्याच वेळेस तुम्ही सखीला लावलेलं बघितलेलं असेल, बट आत्ता एवढे नाही आहेत. कारण की आत्ताशी केस आलेत, आत्ताशी वेणी यायला लागली. सो आत्ता एवढे लावू देत नाहीये. छोटी होती तेव्हा ऐकायची, पण लावू पण द्यायची. आत्ताशी केस आलेत तरी आता ती कॉपरेट करते, म्हणजे ती स्वतःच म्हणते मम्मा वेणी घालून दे, मम्मा वेणी घालून दे. सो यस, एवढीच काय ती होती सखीची.
माझा खूप काही आहे, बट मी नायकाचे काही प्रोडक्ट्स मागवले ते पण येतील. ते आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर टूर देते याचा, कुठे कुठे काय काय ठेवलंय. अजून एक गोष्ट होती ज्याचं मला खूप जणांनी विचारलं, तर हे मी आपल्या पॅकिंगच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की तो एक केसांचा एक हे बाम आहे, ज्यांचे केस असे खूप उडतात. आता मी ट्रीटमेंट केली आहे म्हणून मला एवढं लागत नाही, पण जेव्हा ट्रीटमेंट नव्हती. काय शशा, कुठे आहे शशा? तर हा एक बाम आहे, तो असा लावला ना, केस असे जे छोटे छोटे केस असतात ना उडणारे, ते उडत नाही. आणि काय त्वचा, हे बघा तुम्हाला आता पण फरक दिसत असेल. हे जे बारीक बारीक केस आहे हे उडत नाही. आणि हा काही वाईट नाही, याच्यात सगळं हेच आहे, ऑइल वगैरेच आहे. सो केसांसाठी पण खूप चांगला आहे. आणि मला ॲक्च्युली आता हेअर ट्रीटमेंट आहे म्हणून एवढा वापरत नाही मी तो, पण जेव्हा नव्हती तेव्हा मी याच्याशिवाय बाहेर जात नव्हती. आणि हा 3-4 वर्ष जाईल एवढी याची क्वांटिटी आहे. काय कुठे आहे ससा? गाणं लावायचं का ससाचं? आमची अलेक्सा बोर होऊन जाते गाणे म्हणता म्हणता, पण आमची सखी अजिबात थांबत नाही. असं एवढं काय दाखवलंय, पुढे कंटिन्यू करतेच. कोण आलं? नाही, पप्पा नाही आलाय. अरे पार्सल आहे, पार्सल आहे बेटा, पप्पा नाहीये. खरंच पप्पा नाहीये सखी. चल. अरे तर पप्पा तर नाही आलाय, बट पार्सल आलाय, ते ओपन करायला सखीची धावपळ बघा. हाय कर आधी सगळ्यांना, सगळ्यांना हॅलो कर. ओपन करते मी, हॅलो कर. हाय. मी इतक्या वस्तू मागवलाय की मी आता स्वतःच विसरून गेली की मी काय काय मागवलंय. आणि असं पण पार्सल ओपन करायची मजा काहीतरी वेगळीच असते. चाकू याच्यासाठी नाही आणलाय कारण सखीला लगेच खेळायला लागतो तो, त्याच्यामुळे कात्रीने म्हटलं हळूहळू करूयात, पण करूयात. हे काय सखी? पार्सल. आणि याच्यात काय आहे? काय? मेकअप. खूप झाला मेकअप आहे. थांब आपण खोलू ना, आपण खोलू. थांब ग बिट्टू, बिट्टू थांब ना, देते ना मी तुला. पण माझ्या लेकीला अक्षर शिकवायला बसली का तिचं जोर येतं. मेकअप, हा एवढा मेकअप आहे. थांब, आपण मेकअप आहे. अरे अजून मेकअप आहे आणि अजून खूप सारे पार्सल्स यायचे बाकी आहे. थांब थांब ना, आपण दाखवू ना सगळ्यांना. हा बघा, हा पण मेकअप आहे, जसं की काढून घेतलाय. आणि याच्यासाठी मी जरा एक्साइटेड होती. मी सगळ्या कलरचे लिप लायनर मागवले. हा पण मेकअप आहे. कोण आलं? कोण आलं? पापा आला. पापाला माहित नाही एवढा मेकअप मागवलाय मी म्हणून. सखीची नाही, पापा नाही. निखिल खोल, निखिल दार. निखिल खोल की. पापाचे अरे लाजून पळाली ती. दे बाबा, मला खाऊ दे. बेसिकली आम्हाला पप्पा सोबत असं पळत यायचं असतं आणि माझी चोरी पकडली गेलेली आहे. पप्पा पार्सल किती भामटी आहे बघितलं. कोणी आणलं? कोणाचं आहे पार्सल? काकाचं आहे का मम्माचं आहे? मम्माचं नाही आहे. दे मला, दे पटकन. आग लावी सखी तू. अशा बऱ्यापैकी गोष्टी मी घेतलेल्या आहेत. तर काय काय आहे ते मी काही इथे दाखवत नाही. नाही, मी नाही त्रास दिला. हे सगळं मी तुम्हाला जर ती याची टूर देईल ना ड्रेसिंग टेबलची, तेव्हा डिटेलमध्ये दाखवेल. आणि ह्या सगळ्या मॅन्डेटरीज गोष्टी आहेत. याच्यातले काही रिस्टॉक आहेत आणि काही नवीन आहेत. मी खूप एक्सायटेड आहे. आणि अजून मी खूप काही काही मागवले ते उद्या येईल. तर याच प्रॉडक्ट्स मधले काही 2-3 प्रॉडक्ट्स ट्राय करून, म्हणजे काजळ पेन्सिल, लिपस्टिक जी की मला फ्री आली आहे ह्या प्रॉडक्ट सोबत, आणि एक ब्लश ट्राय करून इतका छान चेहरा. तुम्ही आधीची क्लिप बघितली असेल आणि आत्ताची क्लिप बघत असाल
एक नंबर डिफरन्स दिसतोय. मी असा मस्त रिव्ह्यू दिला ना ह्या सगळ्यांचा. ॲक्च्युली आपलं जे नवीन चॅनल आहे वाईब विथ तनिक याच्यावर इन्स्टावर, ते मी फक्त प्रॉडक्ट रिव्ह्यूसाठीच केलेलं आहे आणि ते अजिबात पेड प्रमोशन्स नाही आहे किंवा फेक रिव्ह्यू नाही आहेत. तर आणि असा पण मला मेकअप खूप आवडतो आणि नायकाच्या सेलमध्ये बऱ्यापैकी ऑफ होता, सो घेतला आहे. असो, अजून एक गोष्ट, आपण जी नवीन सिरीज सुरू केलेली आहे यूट्यूब आणि इन्स्टावर, लग्नानंतरचं थ्रिल, त्याला खूप छान रिस्पॉन्स देतोय. 1-2 जण असतातच, सो मी आता इग्नोर करायचं ठरवलं आहे. तर स्टील आज एक कमेंट होती की तू सासरच्यांना टार्गेट करते का, तर आय डोंट थिंक की या 4 एपिसोडमध्ये मी कुठेही माझ्या सासरच्यांना टार्गेट करून काही बोललेली आहे किंवा तसं काही नाहीच आहे. लग्नानंतरचं थ्रिल म्हणजे नवरा बायकोचं दाखवते मी. माझ्या त्याच्याकडनं अपेक्षा काय होत्या, त्याच्या माझ्याकडनं काय होत्या, काय झालं, रियालिटी दाखवते मी. कोणाला टार्गेट करत नाही आहे. साडीचं पण तसंच होतं की एवढी 17,000ची साडी घेतली, बट मला ती आवडली नव्हती. बट मी नवीन नवरी होती किंवा मी माझं साखरपुडा ठरलेला होता, सो मला समोरच्यांचं ऐकावं लागतं. आपण तिथे आर्ग्यू नाही करू शकत. जसं मी माहेरी सांगू शकते की नाही आई मला नाही घ्यायची, तसं त्यावेळेस मी बोलू शकत नव्हते आणि प्रत्येक नवरीची भावना असते. त्यावेळेने सांगितलं. सेकंड थिंग, यांचा कंटेंट संपलाय म्हणून असं काहीतरी सुरू करताय. कंटेंट संपलेला नाहीये. मी कंटेंट तोच दाखवते, जे घरात करते तेच दाखवते. व्हॉइस ओव्हर फक्त मी तो देते. सो कंटेंट माझा संपलेला नाहीये. ज्या दिवशी कंटेंट मोठ्या ब्लॉगसाठी लागतं, छोट्या ब्लॉगसाठी नाही लागत. छोट्या ब्लॉगमध्ये डेली लाईफ शेअर करतो, जी की टोटल रिअल असते. इवन मोठे ब्लॉग पण रिअल असतं, पण रोज रोज ते काय दाखवणार म्हणून. आता तुला हे पण लागतंय का खेळायला? असो, सखीचा सगळा डोळा याच्यावर आहे. निखिल, मी सकाळचं तुझं सांगून दिलंय नाव आज. तू काल कसा भांडलास त्या आंबलेल्या पिठावरून माझ्याशी. ते हो, ते इडली डोसा आणि आप्याचा. निखिल आता ऐकू पण नाही जाणार, बट मी इतकी खुश आहे माझा लुक बघून. चलो स्टे ट्यून. मी जेवढे आता यूज केले 3 प्रोडक्ट मी खाली टॅग करेल. तर ब्लॉग संपवण्याआधी आमच्या पिल्लूचा अवतार बघा. औषध घेतल्यानंतर आमचा अवतार काहीतरी असा असतो. कोणी औषध दिलं तुला? पप्पाला आता हात नाही लावू देते, बिचारा पप्पा बघा. तू कोणाची आहे? कोणाची आहे? चल ठीक आहे, पप्पाला काय ती पाहिजे. असो, एक मोठी अपडेट द्यायची होती. सगळे मला वेट लॉस बद्दल इतकं विचारताय की तू ती सिरीज पण संपवली, पुन्हा वेटची पण अपडेट नाही देते. तर वेटची अपडेट अशी आहे की मस्त 2 kg माझं वेट वाढलंय. बट अरे मला बोलू द्या रे. वेट वाढलंय बट माझा इंच लॉस झालाय. त्याच्या बदल्यात दादा, जो माझा ट्रेनर दादा आहे, त्याने माझ्या कॅलरीज वाढवल्या आहेत मसल गेनसाठी. तर माझं वेट वाढलंय बट माझा इंच लॉस झालाय. मी टोटली म्हणजे मला तो काटा बघून इकडे तिकडे होतं, बट मी टोटली ब्लाइंडली ट्रस्ट करते त्याच्यावर. जसा तो सांगतोय त्या प्रकारे चालू आहे. काहीतरी रिव्हर्स डायटिंग नावाचा प्रोग्राम तो करतोय माझ्यावर. सो चालू आहे माझं जे काही आहे ते. हळूहळू अपडेट देत राहील. तुम्हाला माझ्या बीचच्या फोटोमध्ये पण फरक जाणवला असेल. मला पण माझ्या कपड्यांमध्ये फरक जाणवतोय किंवा जे आम्ही स्टार्ट केलं होतं ट्रेनिंग त्या दिवशीचं जे इंचेस होते आणि जे आम्ही परवा घेतले त्या इंचेसमध्ये पण बऱ्यापैकी फरक जाणवला आहे. काय बेटा? सो ही एक अपडेट होती. आणि आपली ही लग्नाची सिरीज संपल्यानंतर मे बी मी पुन्हा ते सुरू करेल. निखिल, तुला कसं वाटतंय लग्नाची सिरीज ऐकताना? तुला नवीन नाही वाटत आहे ना काही? तुला म्हणजे तू विसरलाच बऱ्यापैकी गोष्टी. मला असं वाटतं जुन्याच गोष्टी उपरून काढ मला. ही इज लाईक मी तर मेसेजच्या टाकलं तर मी तुला असा मेसेज केला होता. म्हटलं अरे तू काय, माझ्या एकूण एक मेसेज लक्षात आहे तुझ्या. म्हणजे मला टोमणे मारायचं एक नवीन. मी तुला टोमणे कुठे मारते निखिल? काय पप्पा कडू आहे? आमचे बघा, आमचे स्वेटर किती छान आहे. स्वेटर द्यायचं त्यांना? दे ना. पी दे त्यांना. बरं त्यांना म्हण गुड नाईट. जाऊ दे. फॅमिली हक कशी असते सखी? गुड नाईट का? गुड नाईट म्हण ना. गुड नाईट. मी झोपते सांग. मी मम्माला त्रास नाही देत. मी फक्त पप्पाला त्रास देते. पी कोणाला देते? पी कोणाला देते? मम्माला का पप्पाला? कोणाला? फामटी. पण तू मम्माची आहे ना? मग तू कोणाची आहे? सखी तू मम्माची आहे. तू बाण मम्माची आहे. तो मी पप्पाची आहे. तुला दिवसभर कोण खाऊ पिऊ घालतं? पप्पा. मम्मा खाऊ पिऊ घालते. माझी. म्हण ना शकू, मी मम्माची आहे. पप्पाला सांग मी नाहीये, मी मम्माची. सांग पप्पाला. कसं माझं हे बघितलं ना, अजिबात
दिवसभर इतकी माझ्या मागे पडत होती. सकी तू आज कोणती भाजी खाल्ली? भेंडी. भेंडीची भाजी खाल्ली. तू दिसत नाही ना पण आम्हाला. सांगताना कोणती भाजी खाल्ली? भेंडी. किती गोड आहे. भेंडीची भाजी खाल्ली. आणि त्याच्यासोबत काय खाल्लं? पोळी. तिला सांगू दे ना. तिने बऱ्याच आधी भेंडी खाल्ली होती, त्याच्यानंतर मध्ये भेंडी आणत झालं होती. आज जेव्हा तिने भेंडीची भाजी खाल्ली तिला झालं होतं की मम्मा कधी माझी प्लेट मी फिनिश करते. आणि तिला अजून कोणती भाजी आवडली रे? कांद्याची पात, जी आमच्या पापाला अजिबात आवडत नाही. असो, व्लॉग इथेच फिनिश करते. ऑलरेडी खूप मोठा व्लॉग झालाय. भेटत पुढच्या व्लॉग मध्ये. तुम्हाला आपल्या आजच्या व्लॉग मध्ये काय आवडलं? काय मला काढायचा आहे व्हिडिओ? काय हाय कर जरा. हाय कर. तू हाय कर, मग तुझा व्हिडिओ येईल. हाय. काय तुला करायचं? तिला ते रेड बटन दाबायचंय. चालेल. चला, तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये काय आवडलं ते खाली कमेंट करून नक्की सांगा. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हात तर बनताय. भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय कर सगळ्यांना. मग तू रेड वर बटन बाय. ये.